कीर्तन ही कोणी करावं तर ज्याला भगवंताची अनुभूती आलेली आहे त्यांनीच कीर्तन करावं. त्या गणिताने जर आपण बघायला गेलो तर माझा सुद्धा कीर्तन करण्याचा अजिबात अधिकार नाही. भगवंताचा ज्याला साक्षात्कार झालाय, भगवंताची ज्याला अनुभूती आली त्यांनीच कीर्तन केलं पाहिजे. जे कोणी असे निवडक महात्मे या जगामध्ये असतील त्यांचाच कीर्तन करण्याचा अधिकार आहे. मला अजूनपर्यंत तरी भगवंताचा अनुभव आलेला नाही आणि त्यामुळे माझाही कीर्तन करण्याचा अधिकार नाही. पण नियमावली काय आहे ती मी आपल्याला सांगतो. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे की नय, विनय आणि अभिनय या 3 गोष्टी कीर्तनकाराजवळ असल्या पाहिजे. कीर्तनकारामध्ये त्याने तत्वज्ञान पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करण्याच्या पूर्वी तुमचं काहीतरी अध्ययन झालेलं पाहिजे. आता जे कीर्तनकार आहेत, पूर्वीचं सांगतो कशी कशी ही कीर्तनकारांची परंपरा बदलत गेली. तर पूर्वी ज्यांनी जीवन या परमार्थामध्ये घातलंय असेच लोक कीर्तन करायचे. मग थोडंफार अध्ययन करणारे ते कीर्तन करायला लागले. पुढे जाऊन एक कीर्तन मालिका नावाचा ग्रंथ सगळीकडे मिळतो. ती कीर्तन मालिका घ्यायची, त्यातलं कीर्तन पाठ करायचं आणि कीर्तन करायचं, अशी पुढे परंपरा चालू झाली. आता